मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे, खासदार संजय राऊत यांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर दिल्लीला गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितल्याचं बोललं जातं। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे आणि अमित शहा यांना भेटायचे, असा दावा संजय राऊत यांनी केला। संजय राऊत काय म्हणाले? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी पत्रकारांना माहिती दिली। अजित पवार किमान 10 ते 12 वेळा दिल्लीतून वेश बदलून आले। फक्त वेश बदलून नाही तर ते बनावट नाव वापरून आले। आता कोणी म्हणतं ते एपी अनंत या नावाने आले, तर कोणी म्हणतं ते ए पवार या नावाने आले। त्यांनी मिशा लावल्या होत्या, टोप्या घातल्या होत्या, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्याचं सांगितलं जातं। विष्णुदास भावे यांनी रंगभूमीची स्थापना केली, त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झाले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली। प्रश्न हा आहे की विमानतळाची सुरक्षा किती खोकली आहे हे यावरून स्पष्ट होत आहे। कोणताही माणूस बनावट नावाने वेश बदलून आपल्या स्वार्थासाठी दिल्ली आणि मुंबई सारख्या विमानतळावरून प्रवास करू शकतो। एवढंच नाही तर तो व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो। याचा अर्थ देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ झाला आहे। यामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांचाही सहभाग आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला। राऊत पुढे म्हणाले, माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याआधी वेश बदलून भेटत होते। एकनाथ शिंदे हे जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते। एकनाथ शिंदे हे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले असल्याची माहिती माझ्याकडे आहे। ते देखील अमित शहा यांना भेटले। अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नाव बदलून आणि वेश बदलून गृहमंत्री अमित शहा यांना भेटतात, मात्र त्यांना कोणीही विमानतळावर अडवत नाही। याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेले आहे, कारण तसं त्यांना विमानतळावरून सोडणार नाही। त्यामुळे त्यांनी वापरलेले बोर्डिंग तपासलं पाहिजे, तसेच त्यांच्याकडून हे ओळखपत्र जप्त केली पाहिजे, तसं संजय राऊत यांनी सांगितलं आहे। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।